नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे आत्ता प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर. दिग्पाल, पुन्हा तुझं स्वागत. आजचा योग थोडा वेगळा आहे. आपल्या दरवेळच्या गप्पा होतात त्या कोणत्या ना कोणत्या तरी किल्ल्यावर होतात, पण आज आपण एका अंधेरीतल्या स्टुडिओत गप्पा मारतोय. आणि आज योग आहे तो तुझा नवीन, जे शिवराज अष्टक तू शिवधनुष्य उचललेलं आहेस, पेललेलं आहेस, त्यातलं 6वं पुष्प तू सादर करतोयस, रणपती शिवराय स्वारी आग्रा. त्याच्या निमित्ताने आपण भेटतोय आणि मी सर्वप्रथम तुझं अभिनंदन करतो, कारण काही दिवसापूर्वीच आम्ही ह्याचा ट्रेलर टीझर बघितला आणि अतिशय उत्तम झालेला आहे. म्हणजे तुलाही कल्पना असेल सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांकडून कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे. तर सुरुवात इथंपासूनच करतो की जवळपास गेले 2, 2.5, 3 वर्ष लोक वाट पाहत होते कधी तुझं 6वं पुष्प येतं आहे. तर तू म्हणजे थोडा वेळ घेतला असं वाटतंय तुला 6वं पुष्प आणण्यासाठी? अ, हो, खरं तर वेळ घेतला. याचं कारण हे जे 6वं पुष्प आहे, ही जी कथा आहे आग्रा भेटीची, ह्याच्यातला काही एक वेगळा भाग, वेगळा दृष्टिकोन मला सापडत होता आणि त्याच्या रिसर्चसाठी म्हणून जरा जास्तीचा वेळ घ्यावा असं मला वाटलं. आणि म्हणजे अर्थातच आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे, पण त्या कथेचा एक वेगळा टेक म्हणूया, तर तो वेगळा टेक आम्हाला सादर करायचा होता. त्याच्या रिसर्च करता म्हणून आम्ही जास्त वेळ घेतला असं मला वाटतं. त्याच्या व्यतिरिक्त तयारी जरा जास्तीची करून तुम्ही पाहत असाल की ट्रेलरमध्ये तुम्हाला ती भव्यता जास्त वाटते. आतापर्यंत आपण भव्य चित्रपट सादर केले, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठा म्हणजे मुघलशाही आणि त्याच्यासमोर स्वराज्याचं उभं राहणं, हे सगळं दाखवायचं असल्यामुळे तो कॅनव्हास उभा करायला जे कष्ट घ्यावे लागणार होते त्याकरता वेळ द्यावा लागणार होता. बरोबर. आणि आत्ता आम्ही हा जो ट्रेलर बघितला किंवा जे पोस्टरही बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं एक वेगळंच रूप आपल्याला ह्याच्यात पाहायला मिळतंय. तर त्याच्याबद्दलही थोडं सांग. एकदम वेगळ्या रूपात ते दिसत आहेत आपल्याला पोस्टरपासून. मुळामध्ये छत्रपती शिवराय हे आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती व्हायचे होते आणि त्यांचं वय केवळ 36 वर्ष होतं. त्यामुळे अतिशय युवा, तडफदार, उमदा असा अभिनेता आम्ही त्याच्याकरता शोधत होतो आणि अभिजितच्या रूपाने तो आपल्या सगळ्यांना सापडला. आणि खूप छान त्याचं स्वागत झालंय. लोकांना खूप आवडला आहे तो. आणि अर्थातच मला खात्री आहे की चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांना तो अधिक जास्त आवडणार आहे. त्यामुळे जे नाव आहे रणपती शिवराय, तर रणपती म्हणजे रण हे फक्त युद्ध मैदानावरतीच खेळलं जातं असं नाही. माणसाच्या मनात द्वंद्व होतात, माणसाच्या नात्यांमध्ये द्वंद्व होतात, युद्ध होतात. आणि तर अशा प्रकारे सर्व ठिकाणी म्हणजे शत्रूशी मानसिक युद्ध करणारे, शत्रूशी राजनैतिक युद्ध करणारे, शत्रूशी रणांगणावर युद्ध करणारे, आपल्या स्वतःच्या मनातल्या द्वंद्वांवरती मात करणारे असे छत्रपती याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत, ज्यातनं युवा पिढीला खूप शिकायला मिळेल असं मला वाटतं. शिवरायांचे 8वावे रूप आपण असं जे म्हणतो कायम, तर ते का आठवायचं आणि कसं आठवायचं, तसं एक वेगळं रूप शिवरायांचं मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केला आहे. बरं. आणि तू आत्ता अभिजित श्वेतचंद्रचा उल्लेख केला म्हणून तुला विचारतो की ह्या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि काही दिवसापूर्वी ट्रेलर लॉन्च झाला त्यावेळी अजय पुरकरांनी एक छान वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं की आम्ही आमच्या टीममधल्या सगळ्या कलाकारांवर बारीक लक्ष ठेवून असतो आणि त्याच्यातून आम्हाला अभिजित ह्या व्यक्तिरेखेसाठी गवसला. तर अभिजितची निवड करण्यामागचं तुझं लॉजिक काय होतं? कोणकोणत्या गोष्टी त्याच्या फेवर गेल्या असं तुला वाटतं आणि तसं कास्ट केलंस? मी सगळ्यात महत्त्वाचं जसं म्हटलं तसं वय त्याचं वय, त्याची शरीरयष्टी, त्याचा बांधा, जो छत्रपतींचं म्हणून जे आपल्या समोर जे रूप असतं युवा छत्रपतींचं, त्याला तो अतिशय त्याच्या दिसण्यातनं तर नक्कीच न्याय देतो. अभिनयातनं त्यांनी उत्तमच तो न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्याची मेहनत जी आहे करण्याची, हातोटी जी आहे की तो प्रचंड मेहनती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ज्याप्रमाणे आम्ही सगळे काम करतो त्याप्रमाणे तो सरेंडर होऊन काम करतो. त्याला या कार्याचं महत्त्व कळलेलं आहे की शिवराज अष्टक निर्माण करणं हे आता करिअरचा पार्ट म्हणून आमच्यासाठी उरलेलं नाही, ते एका मिशनचा भाग झालाय. तर त्यामुळे त्या त्या कामाचं महत्त्व समजून जे समर्पण वेळेचं, वैयक्तिक शारीरिक, मानसिक, बौद्धिक कष्टांचं जे लागणार आहे, हे सगळं अभिजितनी उत्तम दिलेलं आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला चित्रपटात नक्की बघायला मिळतं. बाकीच्या कास्टबद्दल काय सांगशील? कोण कोण तुझे नेहमीचे कलाकार तर असतीलच काही जण, त्यांच्याबद्दल सांग, किंवा नवीन ॲडिशन कोणाची झालेली?
आपल्या ह्याच्यामध्ये एक गैरसमज झाला की आपल्याकडे एक कुटुंब तर आपलं आहेच आहे. बरोबर. पण त्याच्यामध्ये काही स्कोपच नाही जायला असं नाही. ओके, असं काही नाही. असं नाही आहे. पण ते जे माझं कुटुंब आहे ती माझी ताकद आहे. मृणालताई असतील, समीर सर असतील, अजय पुरकर असतील, बिपिन सुर्वे असेल आमचा, निखिल राऊत असेल, ही सगळी माझी ताकद आहे. म्हणजे याच्यात अनेक नावं येतात. ऋषी सक्सेना आहे, की ही माझ्या कुटुंबातली माणसं आहेत. आणि ह्याच्यात आता अभिजित दाखल झालेला आहे. आणि तुम्ही पाहिलं तर नवीन व्यक्ती पण सगळ्या याच्यामध्ये येतात. जसं सुभेदारपासून नुपूर दैठणकर आणि स्मिता शेवाळे या टीमला जॉईन झाल्या. अभिजित सुभेदारपासून झाला. अशी अनेक नवीन माणसं हळूहळू ग्रुपला जॉईन होत आहेत, त्या म्हणजे कुटुंबाला जॉईन होत आहेत. आणि ते कुटुंब छान विस्तारत आहे नवीन कलाकारांनी. याच्यात प्रामुख्याने पुनीत इस्तार सरांचा पण उल्लेख करू शकतो की हिंदीमधलं इतकं मोठं नाव, पण त्यांनी कथा ऐकल्यावर ते स्वतः हिस्ट्रीचे मास्टर्सचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना ती कथा माहिती होती, बऱ्यापैकी चांगलीच माहिती होती. आणि त्यांनी मिर्झा राजा जयसिंग हे पात्र ऐकल्यानंतर तातडीने होकार दिला आम्हाला. म्हणजे मला त्यांना अजिबात काही कन्व्हिन्स करावं लागलं नाही. याचबरोबर अमिषा ठाकूर नावाची एक गुणवंत अभिनेत्री हिंदीतनं आपल्या इथे येते. अभिलाष चौधरी नावाचा एक छान गुणी कलाकार आहे जो आपल्या या टीममध्ये दाखल झालेला आहे आता. जे हिंदी आग्रा भागात घडत असल्यामुळे फारसी, राजस्थानी, हिंदी अशा प्रकारच्या विविध भाषा बोलणारी माणसं आपल्याला याच्यात दिसतात. तर ती त्या त्या भागातनं कास्ट करायचा प्रयत्न केला, जेणेकरून अधिक चांगलं सादरीकरण आणि वास्तवाच्या जवळ जाणारं सादरीकरण करता येऊ शकतं. बरोबर. म्हणजे मला तुला एक मुद्दा असा नोंदवायचा आहे की तुझ्यावर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत, पण काही टीकाकार सुद्धा आहेत. आणि त्यातले टीकाकार तू कलाकारांच्या बाबतीत फेवरिझम करतोस असं ते म्हणतात, त्याला तुझं हे उत्तर आहे. मी असं कोणाला उत्तर देण्यात रस ठेवत नाही खरं सांगायचं तर. कारण मला माहिती आहे की मी जे काम करतोय ते प्रामाणिकपणे करतोय. आपण मागच्याही चित्रपटांमध्ये बघितलंय, असं काही ठरलेलं नाही. अर्थात ज्यांना शिवरायांच्या चरणी सेवा अर्पण करायची आहे ते आमच्या टीममध्ये येऊन दाखल होतात, कुटुंबात सामील होतात आणि ते पुढे पर्यंत येतात आणि ते वर्षानुवर्ष काम करतात. ते कंटाळत नाहीयेत, ते उत्तम अभिनय करतायत. आणि त्यामुळे असं काही नाहीये की मी नाहीच. पावनखिंडमध्ये प्राजक्तानी काम केलं. पुढे पण ती येऊ इच्छिते, पण तिच्या जोगी भूमिका अजून निर्माण नाही झाली. अशी अनेक नावं आपल्याला दिसतील की जी काही चित्रपटांमध्ये आहेत, काही चित्रपटांमध्ये नाही आहेत. ही त्या कथेची मागणी पण असते आणि त्यानुसार ते कास्टिंग होतं. ज्याच्यामध्ये आता तानाजी मालुसऱ्यांची भूमिका प्रत्येक कथेत असल्यामुळे अजयदादा आहेच त्याच्यात. पण अजयदादांनी मागच्या एका मुलाखतीत खूप सुंदर सांगितलं, त्यांनी स्वतः सांगितलं की एखाद्या चित्रपटात आता तानाजी मालुसरे नसतील तर मला बाहेरनं सुद्धा पाठिंबा द्यायला या कामाला आवडेल. ही जाणीव त्या सगळ्या कलाकारांमध्ये आहे. आणि त्यामुळे असं काही फेवरिझम नाही. नवीन नवीन कलाकार उलट जास्त बघायला आवडतील लोकांना, तेव्हा ते दाखल होतातच आहेत त्याच्यामध्ये. असं काही दंडक नाही आहे की ह्याच माणसांमध्ये मला सगळं करायचं आहे. ज्याला माझ्या सुदैवाने माझ्याबरोबर असे अभिनेते पहिल्यापासून जोडलेले आहेत जे प्रत्येक भूमिकेत छान दिसतात. म्हणजे समीर सरांचं उदाहरण घेतलं तर 6 चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका त्यांच्या वाटेला आल्या, तर प्रत्येक भूमिकेत चपखल दिसले. त्यांनी त्या भूमिका अजरामर करून ठेवल्या. मग ती बेशक खानची असो, सिद्धी जोहरची असो, नामदार खानची असो, कान्होजी राजे जयदेंची असो, शेलार मामाची असो, त्यांनी प्रत्येक भूमिका तेवढ्याच जोरकसपणे वठवली. तर असे कलाकार सुदैवाने आहेत की जे प्रत्येकाच्यात मोल्ड होतात. त्याला काय करणार. आणि कम्फर्ट झोन प्रत्येकाचा असतोच. तरी सुद्धा नवीन कलाकारांना वेलकमच आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन अनेक कलाकार, आता विराजस, आता म्हणजे विराजस पहिल्यापासून जरी जोडलेला असला माझ्याबरोबर तरी तो 4थ्या सिनेमात अभिनय करायला आला. तो काही पहिल्यापासून पण तो जोडलेला कसा होता, तो सबटायटल्स करायचा सिनेमाचे. की मला तो म्हणायचं, दादा मला काही करून शिवराज अष्टकाशी जोडलं राहायचंय बाबा, तू काय काम देशील, काय म्हणशील ते काम करतो. मग मी त्याचं इंग्रजी अतिशय उत्तम आहे. मग त्याला मी पहिल्या 3 चित्रपटांचे त्यांनी सबटायटल्स केलेत. का तर या कार्याशी जोडलं राहायचं. तर अशा रीतीने ती मुलं येतात. शिवराज वायचळ पावनखिंडमध्ये येऊन गेला, सूरज पारसनीस येऊन गेला. अशा अनेक मोठी यादी आहे. त्यामुळे असं काही नाहीये की मी ठराविकच लोकांबरोबर काम करतो. तो गैरसमज आहे. आणि मला तर उलट म्हणायचं की आपण ओपन राहूया सगळेच जण एकमेकांसाठी आणि
छान शिवरायांचा इतिहास सुद्धा आणि मराठी चित्रपटसृष्टी सुद्धा आपण सगळे मिळून पुढे बरोबर. आणि ट्रेलरवरून ह्या चित्रपटाचं तुझ्या आधीचे भव्यच सिनेमे आहेत ह्या जे तू आता सादर केलेले आहेत, हा सिनेमाही त्याच्यापेक्षा जास्त आम्हाला मोठा वाटतोय स्केलच्या दृष्टीने. काय काय तू नवीन आणलेलं आहेस, कोणत्या नवीन गोष्टी आहेत की ज्या मोठ्या पडद्याच्या दृष्टीने तू विचार केलेला आहेस? आतापर्यंत कसं होतं की आतापर्यंतच्या ज्या कथा आहेत त्या सगळ्या कथा महाराष्ट्रात घडत होत्या. म्हणजे पाचही चित्रपट जे झाले त्या महाराष्ट्रात घडलेल्या कथा आहेत. हा पहिलाच अष्टकातला चित्रपट आहे ज्याची कथा महाराष्ट्राबाहेर घडते. त्यामुळे त्या त्या ठिकाणी जाऊन म्हणजे जोधपूरला जाऊन सुद्धा आम्ही वाळवंटात शूटिंग केलं. सो त्या ठिकाणी जाऊन किंवा तिथल्या हवेल्यांमध्ये शूटिंग केलं. तर ती स्केल जी आहे ती त्या कथेची स्केल आहे. म्हणजे जर ह्याची कथा सिंहगडाभोवती फिरते तर मी सिंहगडच दाखवणार. बरोबर. त्यामुळे स्केल त्याच्या पुरता मर्यादित राहतो. तरी सुद्धा तो भव्य करण्याचा प्रयत्न आपण करत राहतो. आता मुळातच ह्या कथेचा कॅनव्हासच खूप मोठा आहे की महाराष्ट्राच्या अलीकडच्या बॉर्डर पासून कर्नाटकच्या ते राजस्थानपर्यंत आग्रा क्रॉस करून पलीकडे एवढं तर त्याचा कॅनव्हास आहे. छत्रपतींनी एवढं मोठं राजकारण तेव्हा हलवलेलं होतं अख्ख्या हिंदुस्थानातलं, केवळ आणि महत्वाचं म्हणजे केवळ वय वर्ष 36 असताना. तर त्यामुळे ते किती महान होते हे दाखवायचा हा सगळा प्रयत्न आणि तो कुठे कमी पडू नये यासाठी आम्ही तो कॅनव्हास दाखवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे म्हणून मग आम्ही राजस्थानात शूटिंग केलं, आम्ही कर्जतला शूटिंग केलं, आम्ही कोकणात शूटिंग केलं. असं सगळं जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. ज्याचा फायदा मला असा आला की पॅनोरामा सारखी मोठी कंपनी याची निर्माती असल्यामुळे त्याचे निर्माते जे आहेत ते कुमार सर आणि मुरली सर या सगळ्यांनी खूप सपोर्ट केल्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या ते शक्य झालं यावेळी. बरोबर. दरवेळी मनात असतं, स्क्रिप्टवर उतरलेलं असतं, पण पडद्यावर उतरताना ज्या मर्यादा येतात बजेटच्या त्या यावेळेस थोड्या कमी झाल्या. थोडं बजेट रुंदावता आलं मला. खूप नाही पण थोडंसं तरी. राजस्थानमधला कसा अनुभव होता तुझा? खूप सुंदर आणि छान अनुभव होता. म्हणजे आपल्याला असं म्हणतो ना की छत्रपती केवळ आपले नाहीत असं कधी कधी म्हणतो आपण, तर तो अनुभव आला की तुम्ही काय करताय असं तिथल्या स्थानिकांनी विचारल्यानंतर जेव्हा आम्ही सांगायचो की आम्ही अशाशी चित्रपट मालिका निर्माण करतोय, त्यातला हा 6वा चित्रपट आहे, मग राजस्थानच्या लोकांचं आग्रा भेटीमधलं योगदान काय आहे हे जेव्हा त्यांना सांगायचो तेव्हा त्यांना फार आनंद व्हायचा. आणि ते महाराजांची फिल्म आहे म्हणून तिथल्या लोकांनी पण खूप मदत केली. म्हणजे हा पण अनुभव आम्हाला आला की महाराजांची फिल्म आहे म्हणून तिथल्या लोकांनी काही सवलती देणं, परवानग्या लवकर मिळणं तिथल्या स्थानिक गव्हर्नमेंटच्या किंवा तिथल्या स्थानिक लोकांचा सपोर्ट मिळणं. म्हणजे आम्ही ज्या वाळवंटात शूट करत होतो त्याच्या आजूबाजूला सगळं हे होतं, टुरिझमचा भाग होता, म्हणजे ज्याला डेझर्ट सफारी वगैरे म्हणतात. पण त्यांना जेव्हा आम्ही विनंती केली की आम्हाला ह्या भागात तुम्ही कृपया करू नका कारण तुम्ही आमच्या कॅमेऱ्यात आलात तर आमचे शॉट खराब होतील. आता वास्तविक त्यांचं टुरिझमवरती सगळं पोट आहे आणि टुरिझमवर सगळं अवलंबून आहे. पण त्या लोकांनी ते 6 तास 7 तास जे आम्ही शूटिंग करत होतो त्या भागामध्ये तर अजिबात एकही टुरिझमची गाडी तिथे येऊ दिली नाही. तर हे ना खूप महाराजांचं देणं आहे आपल्याला. बरोबर. की महाराजांनी जे करून ठेवलंय कार्य त्याचं महत्त्व हे बाहेरच्या राज्यातल्या लोकांना सुद्धा तितकंच हा तिथे काम करताना अनुभव आला. प्रत्यक्ष आग्र्यात शूटिंग करण्याचा योग आला? नाही, प्रत्यक्ष आग्र्यात नाही करू शकलो कारण आग्रा शहरामध्ये आता तशा म्हणजे आग्रा किल्ला पण जो आहे तो वर्ल्ड हेरिटेजमध्ये मोडतो. तर त्यामुळे तिथे रिस्ट्रिक्शन्स खूप होत्या आणि अधिक तिथे ज्याला आपण व्हिज्युअल पोल्युशन म्हणतो म्हणजे बिल्डिंग्सच आहेत, तारा आहेत, खांब आहेत आजकाल त्या खूप आहेत आणि त्याचा VFXचा खर्च खूप येणार होता जर त्याचा क्लीनअपसाठी आम्ही केलं असतं तर. त्याच्याऐवजी स्वर्गीय नितीनदादा देसाई यांनी खूप सुंदर आग्र्याच्या इमारती कर्जतमध्येच बांधून ठेवल्या जिथे खूप शांतपणे आम्हाला शूटिंग करता येणार होतं. त्या नितीनदादांचं आणि माझं तेव्हाच बोलणं झालं होतं जेव्हा अष्टकाची घोषणा केली की नितीनदादा म्हणायचं की हे सगळं तर तुझ्यासाठीच बांधून ठेवलंय असंच मला वाटतं. तर दादांचे ते उपकार आहेत आमच्या टीमवर की दादांनी हे खूप सुंदर बांधून ठेवलेलं आहे आणि ज्याचा उपयोग आम्हाला करता येतो आणि ज्यामुळे अतिशय योग्य रीतीने ते दाखवता येणार. बरोबर. आणि तू आपल्या मुलाखतीच्या सुरुवातीला असा उल्लेख केला की थोडा वेगळा टेक घेतलेला आहे कारण छत्रपती शिवरायांच्या आग्रा स्वारीची ढोबळ गोष्ट आपल्याला माहिती आहे. तर तुझ्या परसेप्शनमधून तू कशी दाखवली अशी आग्रा स्वारी? मला मुळात प्रश्न पडायचा की छत्रपती शिवाजी महाराज हे ज्या
दर्जाचे मुत्सद्दी होते, जेवढे उच्च दर्जाचे योद्धे होते, स्ट्रॅटेजिस्ट होते, राजकारणी होते, तर त्या लेवलला त्यांना हे नक्कीच लक्षात आलं असणार की आपण आग्र्यात गेल्यानंतर आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आणि पर्यायाने स्वराज्याला धोका होऊ शकतो. तरी सुद्धा ही रिस्क का घेतली असेल छत्रपतींनी, असा विचार जेव्हा आम्ही करत गेलो तेव्हा असं वाटलं की कदाचित त्यांचा जो मूळ सिंहासारखा स्वभाव आहे त्यानुसार त्यांनी एखादी कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायची ठरवलेली असू शकते, ज्याच्यामध्ये कदाचित दिल्लीमध्ये जाऊन एखादा मोठा पराक्रम करायचा असं त्यांनी ठरवलेलं असू शकतं. आता मी एवढं सांगू इच्छितो. तो पराक्रम काय आहे, कसा असू शकतो, आग्र्याहून सुटका न म्हणता आग्र्याहून स्वारी का म्हटलंय, हे सगळं चित्रपटातच बघायला म्हणजे त्याच्यासाठी तुला मला पुन्हा भेटावं लागेल. नक्कीच. मग तो चित्रपट झाल्यावर मात्र आपण नक्की भेटूया, कारण मग त्याच्याबद्दलचे पुरावे, त्या संदर्भातले सगळ्या पत्र, त्या संदर्भातल्या कविता, हे सगळं मला आवडेल तुमच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत न्यायला. एक शेवटचाच प्रश्न विचारून मी थांबतो, जो खूप महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यावर खूप चर्चाही झालेली आहे. एक तर आपण आता या आठवड्यातच रिलीज होणार होता आपला हा चित्रपट, आपण 6 तारखेवर जातोय, त्याचं तुझ्याकडून आधी मुळात मला कारण ऐकायचं. नाही, कारण तांत्रिक आहे आणि अधिकाधिक उत्तम करून सादर करायचं हे मी माहिती आहे तुम्हाला की मी अर्धवट कुठलीही गोष्ट ठेवून पडद्यावर सादरीकरण करू इच्छित नाही. मुक्ताईच्या बाबतीत पण तुम्ही पाहिलं असेल की मी 2 वेळा चित्रपट पुढे नेला. अभंग तुकाराम आपण एकदा पुढे नेला. सुभेदार असाच पद्धतीने 2 वेळा पुढे नेला होता. कारण तिथं जोपर्यंत माझं समाधान नाही होत तोपर्यंत मी ते नाही म्हणत आणि बाकी हा तारखांचा निर्णय तर तुम्हाला माहिती आहे निर्मात्यांचा असतो, वितरकांचा असतो, त्या सगळ्यांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी ते ठरतं आणि त्यामुळे आपण आता 1 आठवडा पुढे येतोय. बरोबर. तारखांचा निर्णय तू म्हटलास, पण एक आठवड्यापूर्वीच एक मोठा वादंग निर्माण झाला होता, म्हणून मला तुला हे विचारणं गरजेचं आहे आणि ते आपल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे. म्हणून मनसेचे जे चित्रपट प्रमुख आहेत अमेय खूपकर, त्यांनी थेट तुझ्यावर आरोप केला की दिग्पाल लांजेकरांचा सिनेमा आधी फेब्रुवारीत होता आणि ते लवकर आले. तर मुळात मला तुला विचारायचं आहे की मराठी चित्रपट सध्या अवघड स्थितीतून जातोय, तर हे आपल्याला सॉर्ट आऊट करता येणार नाही का चांगल्या पद्धतीनं, जे तारखांचा गोंधळ आहे? येऊ शकतो, नक्कीच होऊ शकतं आणि त्या बाबतीत मी जसं म्हटलं तसं मी पण खूप वेळा माझे सिनेमे हलवलेत. म्हणजे अगदी सुरुवातीपासून हिरकणी येणार होता म्हणून मी भत्ते शिकस्ता हलवलं आहे. प्रसाद दादाचं माझं बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर पावनखिंड कोविड नंतर आला. शेर शिवराज मी असा 2 वेळा विविध निर्मात्यांची चर्चा करून हलवला. आता या संदर्भात काहीतरी एक मिसकम्युनिकेशन नक्की झालेलं आहे. अमेय सरांचं जे काम आहे आणि मराठी चित्रपटासाठी त्यांचं जे योगदान आहे त्यामुळे सातत्याने माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदरच आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याशी बोलणं झालं होतं तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की सर मी निर्माता नाही आहे, त्यामुळे हा निर्णय तुम्ही प्लीज माझ्या निर्मात्यांशी बोलून घ्या आणि कुठलाही काय म्हणू त्याला तुम्ही जी निर्माते मिळून जी तारीख ठरवाल ती मला मान्य आहे. त्याच्यात माझं ते असंही पुढं म्हणाले की त्यांनी केलेला फोन तू काय रिसीव्ह केला नाहीस किंवा काय तुझं बोलणं झालं? बोलणं कसं झालं असतं? मग हे बोलणं झालंय त्यांच्याशी आणि मग निर्मात्यांची काही चर्चा होऊ शकली नाही किंवा झाली नाही, त्याच्यात मी पडलो नाही, कारण मी लेखक दिग्दर्शक आहे या सिनेमाचा. सुभेदारपर्यंत किंवा अभंग तुकारामपर्यंत मी निर्माता होतो. तर त्या वेळेला ज्या निर्मात्यांशी मला बोलावं लागलं त्यांच्याशी बोलून एकतर मी पुढे गेलो किंवा समोरचे निर्माते पुढे गेले, हा सामंजस्याचा विषय आहे आणि तसा होतो. या बाबतीत का होऊ शकलं नाही हे मला अजून तरी नाही कळलेलं. पण भविष्यात अशी परिस्थिती आली तर तू थोडं आणखी, कारण शेवटी चेहरा तुझा आहे, कोणत्याही निर्मात्यापेक्षा आज दिग्पाल लांजेकर या नावाला महत्त्व हे जास्त आहे, त्यामुळे तुझ्याकडून सर्व लोक अपेक्षा जास्त ठेवतात आणि आम्हालाही आश्चर्य वाटलं होतं की गंमत अशी आहे की मला हे सगळं कळतंय आणि त्यामुळे दुर्दैवाने म्हणू आपण आता की मी समोर असल्यामुळे ते माझ्यापर्यंत येते. पण तांत्रिकदृष्ट्या तुम्हीच मला सांगा की जी कंपनी किंवा जी व्यक्ती ह्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करते हा निर्णय त्यांचाच असला पाहिजे. पण आता एका अर्थीने एक बरंच झालं, 1 आठवडा तुम्ही पुढं गेलायत आणि त्यांचाही सिनेमा 1 आठवडा आधी येतोय, त्यामुळे हा काही वाद आता पुढं आणखी जाणार नाही, ही एक चांगली गोष्ट झाली आहे. आपण त्याला महाराजांची कृपा म्हणूया की जेणेकरून माझ्याबद्दलचे गैरसमज कुठलेही होणार नाहीत कोणाचे, कारण मला कुठल्याही प्रकारे ह्या सादरीकरणामध्ये महाराजांच्या सादरीकरणामध्ये स्वार्थ कुठलाच नाहीये की
काहीतरी एक कमवायचंच आहे किंवा हे करायचं आहे. आपण महाराजांच्या चित्रपटातनं महाराजांचे पराक्रम पोचवण्याचा प्रयत्न करतोय. गेले 10 वर्ष तुम्ही सगळे त्याचे साक्षीदार आहात की नवीन पिढीपर्यंत हे घेऊन जाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये कुठल्याही माणसाला दुखावण्याचा माझा हेतू अजिबातच नाही आणि ते दुखावू नयेत. कोणी दुखावलं असेल त्या सगळ्यात तर मी तुम्हाला माहिती की मी अगदी मोकळ्या मनाने त्यांची माफी मागतो. कारण मला काही त्याच्यामधनं काही साध्य नाही ना कुठला इगो आहे. तर त्यामुळे तुम्हाला माहिती की हे काम काय चाललं. अगदी आणि तुझा तसा स्वभावही वेगळा आहे एकदम. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आहे. तर खूप छान. मला वाटतं की दिग्पाल खूप महत्त्वाची कलाकृती आहे आणि हे तारीखही बदलली. हे चांगलं झालं. म्हणजे प्रेक्षकांनाही आता चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या कलाकृती बघता येतील. मी तुला ह्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुझ्या अष्टकातली जी 7वी आणि 8वी कलाकृती आहे ती लवकरात लवकर येऊ दे अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.